आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। दोन विद्यार्थी होते आपल्या गावातले, वागच समजू, आडनाव एक असल्यामुळे पहिली ते 10वी एकाच वर्गात, पहिली ते 10वी एकाच वर्गात चुलत भाऊ होते। एक चुलत भाऊ जास्त हुशार होता, तो त्याचं पाहून लिहायचा, त्याला 70% मार्क पडले, त्याला 60-65 पडायचे। योगायोगाने दोघं 12वी BA झाले, BEd झाले इतिहास विषय घेऊन, 5-10% फरक। आणि आपल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षण संस्थेची जागा निघाली, नीट लक्ष द्या बरं का, जागा भरायची होती एक इतिहासाची। बरं, या दोघांकडे सगळं काही बायोडाटा होता, या दोघांकडे डिग्री होती, या दोघांनी अर्ज केले। आता पहा बरं का घोटाळा, अनुकरण केल्यावर घोटाळा काय होतो। या दोघांनाही कॉल आले, परंतु जो जास्त हुशार होता त्याला एक दिवस अगोदर बोलवलं महाराज। हे मस्तपैकी सकाळी टकाटक उठलं, ऐकून 100-200 रुपये घेतले, गावामध्ये बस आली, मस्त सेंट बिंट लावून तालुक्याच्या ठिकाणी गेलं। याचा दुपारी 1:30 वाजता नंबर लागला। साहेब म्हणले, जय हरी। कुठून आलो? आलो अशा अशा गावावरून। आडनाव काय? म्हणे वाघ। हे पा, तुमचा बायोडाटा ओके, तुम्हाला मार्क बी चांगले, फक्त आता इंटरव्ह्यू होईल, 3 प्रश्न विचारू, गर्दी जास्त आहे। साहेबांनी पहिला प्रश्न यांना विचारला, म्हणे भारत देश कधी स्वतंत्र झाला? आता हे हुशार होतं, थोडं धोरणाने बोललं, आणि हुशार माणसं धोरणाने बोलतात, जे बुद्धिमान माणसं असतात ना ते धोरणानेच बोलतात। याला पहिला प्रश्न विचारला, म्हणे सांगा भारत देश कधी स्वतंत्र झाला? हे हुशार होतं, हे म्हणलं 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं। उत्तर बरोबर। साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, यामध्ये कोण कोण होतं? हे पुन्हा धोरणाने बोललो, शेकडो हजारो क्रांतिकारक होते, कोणाकोणाचे नावं सांगू म्हणे? गोखले, आगरकर, टिळक, भगतसिंग, सावरकर, शेकडो हजारो क्रांतिकारक होते, कोणाकोणाचे नावं सांगू? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर। तिसरा थोडा जनरल नॉलेजचा विचारला, अवघड प्रश्न, प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारला जातो। साहेब म्हणे सांगा मंगळ ग्रहावर पाणी आहे का? बरं, हे व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, इंस्टाग्राम बघायचं, वर्तमान पेपर बघायचं, TV बघायचं, याला थोडं जनरल नॉलेज होतं। हे पुन्हा धोरणाने म्हणलं, साहेब तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल। अजून मंगळ ग्रहावर पाणी काय सापडलं? मग याच्या प्रश्नाचं उत्तर, तिन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर। हे संध्याकाळी 6च्या ईस्टीन गावात आलो। आता याच्या चुलत भावाच्या डोक्यात खटका काय? पहिली ते BEd, पहिली ते BEd आपण याच पाहून लिहिलोय, 5-10% फरक आहे ना, 5-10 लाख रुपये भरून टाकू संस्थेला। पण उद्या जे याला विचारणार आहे ते सुद्धा मला उद्या विचारणार, दादा जय हरी, कस काय झाला इंटरव्ह्यू? अगदी टकाटक। सांग मग काय काय प्रश्न विचारले? आता याला माहिती हे आपलंच पाहून पास होईल, त्यांनी चटकन सांगून टाकलं। मला पहिला प्रश्न विचारला, भारत देश कधी स्वतंत्र झाला? मी म्हटलं 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं। दुसरा विचारला, यामध्ये कोण कोण होतो? मी म्हणलो शेकडो हजारो क्रांतिकारक होते, कोणाकोणाचे नावं सांगू? तिसरा प्रश्न विचारला, मंगळावर पाणी आहे का? मी म्हटलो तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल। याने एका दमात प्रश्न उत्तर सांगितले आणि यांनी एका दमात पाठ केले, परंतु पाठ करताना यांनी फक्त उत्तरच पाठ केले। हे गेलं प्रश्न विसरून, याच्या डोक्यात काय? फक्त उत्तर। जसं पा, गावात जर तुम्ही असलं लहान मुलाला एखाद्या किराणा दुकानात पाठवलं, गूळ, खारी, खोबरं, शेंगदाणं, काड्याची पिटी, असं काही आणायला जर पाठवलं, ते पाठ करीत जातं, बरोबर ना? विसरून जाऊ नये म्हणून याने पाठ करायला सुरुवात केली, विसरू नये म्हणून। 8:30-9ला स्वयंपाक झाला, घरातले सगळे माणसं जेवणासाठी बसले, आणि आई म्हणली पप्प्या भाजी वाढू? ते म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल। आता कसं बस जेवलं, झोपलं, रात्री 1:30 वाजता पप्प्याचा आजाला गेला उठला। ते म्हणलं 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं। तो म्हणला ग्रामपंचायतचा निकाल लागून 10-12 दिवस झाले, याला कुठं यश मिळालं वा? तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल। तो म्हणला आताच लॉकडाऊन उघडायला सुरुवात झाली, कोणी तपासण्या चालू केल्या? आता कसं बस झोपलं, सकाळी उठलं, उठल्याबरोबर तांबड्यात उठलं, 2-4 साबणाने आंघोळ केली, फेरेन लेव लावली, टकाटक सेंड बिंड टाय बी घातला, मस्तपैकी गॉगल बिगल, मोबाईल बिबल, आहासे आहात टकाटक तयार झाला। 100-200 रुपये पप्पाकडून घेतले, बसमध्ये बसला। बस 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर कंडक्टर म्हणलं तिकीट,
हे म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. ते म्हणलं इष्टी चालू झाल्यापासून अख्खं महामंडळ तपासलं, पुढं काही सापडलं नाही. कसं बस तिकीट काढलं, जालन्याला गेलं. याचा दुपारी 4 वाजता नंबर आला. उत्तर पाठ करायचं याचं काम चालू होतं. हा काय करत होता? अनुकरण करत होता. या बावळ्याला माहितीच नाही साहेब आज बदलून प्रश्न विचारणार. याचा 4ला नंबर आला. जरी कुठून आलात? तुमचं आडनाव काय? वाघ. बसा. हे पहा, आज गर्दी जास्त आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर पुढचा मेसेज आम्ही तुम्हाला पाठवू. याची आणखी 2 इंच छाती वाढली. साहेब काही बी विचारा, मी पाठच करून आलोय असं ते मनात म्हणलं. आणि खरोखर हे पाठच करून गेलत. परंतु याला माहितीच नाही साहेब आज बदलून प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारणार 3 पण बदलून. मग साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. तुमच्या सगळ्यांच्या उत्तर पाठ आहे ना? मागचे मी सांगणार नाही बरं. हा, साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. 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 ध्यानात आहे ना? साहेब म्हणलं तुझा जन्म कधी झाला? ये म्हणलं 42ला सुरुवात झाली. हा घोटाळा कशामुळे झाला? कशामुळे झाला? साहेब म्हणला अख्खे 5. साहेबाला वाटले याची 4 आणि हदवेल दिसते. साहेबांनी पटकन पुढचा प्रश्न विचारला. यामध्ये कोण कोण होतं? आता हा काय गाजर सांगन कोण कोण होतं? तो म्हणला कोणाकोणाचे नाव सांगू? साहेब म्हणला याचे 12ने सुद्धा हरवेल दिसते. वैतागलं ना साहेब. साहेब म्हणलं ए बावळ्या, अरे तुझ्या डोक्यात काही फरक आहे का? साहेब याला वाटलं प्रश्नच विचारला. हे म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. विठाला विठाला. हा घोटाळा कशामुळे झाला? बरे हो, कशामुळं? कधी कोणाची कॉफी करायची, कधी दुसऱ्याचं शाळेत पाहायचं. अनुकरण केल्यामुळं घोटाळा झाला. संतांनी तुम्हाला जो भक्ती मार्ग दाखवलाय तो अनुसरणाचा दाखवलाय. भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. हो, संतांना त्रास झाला नाही कलियुगामध्ये? लॉकडाऊन मध्ये आपल्याला काहीच त्रास नाही झाला महाराज, काहीच नाही. संतांनी इतका त्रास जगाच्या पाठीवर कोणी काढला नाही. काहींनी लॉकडाऊन मध्ये आत्महत्या केल्यात. आता ऐका, जर कोणाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत असेल माझ्या माता भगिनीच्या, त्यांनी सीताई साहेबाला आठवायचं. सीताई साहेब, सीताई साहेब एका राजाची कन्या आहे. सीताई साहेब दिली एका राजाच्या पोराला. तिचा सासरा मोठा राजा आहे आणि तिचा कुंकवाचा मालक जगाचा मालक आहे. तरी सुद्धा तिला जंगलामध्ये दगड उशाला घेऊन झोपावं लागलं. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. म्हणून आत्महत्याचा विचार कधीच मनामध्ये येऊ देऊ नका. काही घडू द्या जीवनामध्ये, उलथापालथ होऊ द्या, किती परिस्थिती खालीवर होऊ द्या, इकडचं जग तिकडं होऊ द्या, आयुष्यात कधीच आत्महत्येचा विचार मनात आणायचा नाही. आणि जर आला तर एका मातेला आठवा. जी माता जिचं वय 20 वर्ष होतं, 14-15 वर्षाची असणारी मुलगी नवऱ्याने हकलून दिलं, नातेवाईकांनी जवळ केलं नाही. त्या माऊलीनं रेल्वेवर स्टँडवर भीक मागितली. प्रसंगी स्मशानामध्ये भाकर भाजून खाली. ती माता न डगमगता 1,500 पोरांची अनाथांची माय ठरली. त्या मातेचं नाव सिंधुताई सपकाळ. आहे त्रास?
शेवटच्या क्षणी नवऱ्याचा अंतिम विधी त्या माऊलीनं केला हो. ज्या नवऱ्याने हकलून दिलं त्या नवऱ्याला तिनं सांभाळलं. तसे तर आता सासाय तशा राहिलं नाही आणि सासरी तसे राहिले नाही. आता उलट सासू सासऱ्यांना काच आहे सुनाचा का नाही. दिवस बदलतात, प्रारब्ध बदलावता येतं, ते आपल्या हातात आहे. ऐका, त्यासाठी कर्म चांगलं करायचं. राजा दशरथ प्रारब्धाने जगाचा बाप पोटी जन्माला आला, कर्म चुकलं, श्रावण बाळाला बाण लागला, शाप दिला मात्या पित्यांनी, पुत्र शोकाने मरावं लागलं. फक्त कर्म चुकलं. कर्माने प्रारब्ध बदलावता येतं. ज्याचा नात्याचा, रक्ताचा, गोत्याचा कुठलाही संबंध नाही. सीता आई साहेबाचं हरण केलं रावणाने, पशुयुनी मिळाली. जटायू महाराजांनी सीता आई साहेबाला वाचवण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी रामाची मांडी मिळाली हो. म्हणून कर्म असं करा, केले कर्म झाले त्याची उपजले ऐसे. मग हे देवा, माझ्या प्रारब्धाने, माझ्या कर्मानुसार तुम्हाला प्रश्न विचारलाय म्हणा. तुला जर द्यायचं असेल अजून अभंगाच्या दुसऱ्या चरणात, तुझे पाय चित्ती धरी, तुला जर द्यायचंच असेल शेवटच्या श्वासापर्यंत तुझे पाय कुठे राहू दे, माझ्या चित्तात राहू दे. चला पुढं. म्हणून कीर्तनातून आपण एवढी वर्गणी देतो, एवढी पट्टी फाडतो, पावती करतो, दान देतो, पंक्ती देतो, एवढा वेळ देतो. काहीतरी आपण घेऊन गेलं पाहिजे. एकाला मी असं सांगितलं, कीर्तनातून काहीतरी घेऊन जावा. दुसऱ्या दिवशी साऊंड सिस्टीमवाल्याचा फोन आला. ते म्हणे महाराज जय हरी जय हरी. मला वाटलं तारीख लागती काय ना. म्हणलं का हो? ते म्हणे महाराज तुम्ही रात्री कीर्तनात सांगितलं काहीतरी घेऊन जावा, एक जण माईकच खिशात घालून घेऊन गेलं. मग आता मी माईक न्यायला सांगितलं का? एखादं वाक्य, एखादा दृष्टांत, एखादा सिद्धांत माणसाचं जीवन बदलू शकतं. हजारे अण्णा त्यांची अख्खी पलटण भूसरंगाच्या स्फोटामध्ये निकामी झाली महाराज. फक्त एकटे अण्णा उरले. रेल्वे स्टेशनवर सहज स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचनात आलं. ऑगस्ट क्रांती केली 2011ला रामलीला मैदानावर, लोकपालाचा कायदा मंजूर झाला. एक विचार जीवन बदलू शकतो. एक विचार, ज्ञानोबा तुकोबाचा एक विचार माणसाचा जीवन बदलू शकतो. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.